हे बघ शंकर, एकतर गरीब असणं आणि त्यातून खालच्या जातीचं असणं शिक्षणाच्या मार्गाला अजून जास्त अवघड बनवतात. पण आपल्याला या सगळ्यांशी लढा देऊन जिंकायचं आहे, आपलं नशीब बदलायचंय. समजतंय ना तुला? भीम, भीम तू माझा शत्रू नाहीयेस आणि नाही मी हितेश भाऊंसारखं तुझ्यावर ईर्ष्या करते. मला समजतंय तू काय म्हणतोयस ते, पण तू मला समजाव भीम. माझ्या घरला 4 लोक आहेत आणि कमावणारे फक्त मी आणि माझा मुलगा. आम्ही दोघं मिळून कमवतो. तेव्हा रोज सायंकाळी जेवण झाल्यावर ह्या राशनचा डबा रिकामा होतो. जर दिवसभर नाही कमावलं तर राशनच्या डब्यात मुठभर अन्न बी नसतं आणि पूर्ण घर उपाशी झोपतं. म्हणून पाठवते मुलासनी कमवायला. मी आयो इथंच ठेवून जाते. तुला काय मार्ग गावला तर सांग, म्हणजे मुलगा शिकल बी आणि रासांचा डब्बा रिकामा बी नाही होणार. मग त्याला शिकायला पाठवेन. मी तुझ्या उपायाची वाट बघल. भीमपोरा, दुसरा काय बी उपाय नाही. भुकेच्या आगीमध्ये सगळ्यात जास्त जे जळतं ते भविष्य जळतं. बऱ्याच आईबापासनी वाटतं की त्यांची पोरं शिकून सवरून मोठ्या पदापर्यंत पोहोचावं, पर त्यांच्यामुळे हेच राशनचा रिकामा डबा दिसतोय. याला ना मार्गावरून बाजूला काढता येतंय आणि नाही नजर चुकवून पुढे जाता येतंय. पण बाबा, कोणाला तरी कधी ना कधी बलिदान द्यावंच लागेल. बलिदान देण्यासाठी जिवंत राहणं बी गरजेचं आहे. आणि जिथं पोट भरणं बी अवघड आहे तिथं कोण काय करेल? मी काकींना जाऊन सांगते की त्यांचा विचार करणं त्यांच्या जागी बरोबर आहे. आपल्या कुटुंबासाठी लढणं त्यांची जबाबदारी आहे आणि त्याच्यावर मार्ग शोधणं बी. आपण सगळे जवळजवळ एकाच परिस्थितीत जगतोय, तर दुसऱ्याची चूल कशी पेटन हे आपण कसं सांगणार? रमा, काकींनी जो प्रश्न विचारलाय त्याच्यावर मार्ग सापडत असेल तर सांगा. मी प्रत्येक लढाईत तुमची साथ देईन, पण खऱ्याकडं पाठ बी नाही फिरू शकत. आई, तुला भीमदादाच्या घरी गेल्यानंतर भांडण नव्हतं करायला पाहिजे होतं. आम्ही त्यांचा खूप आदर करतो. बाळा तूच का? भीमचा आदर मी आपण लई करते, पण मी तिथे भांडायला गेले नव्हते. फक्त प्रश्न विचारायला गेले होते. आणि जवळ त्याचं उत्तर येत नाही तवर तू शाळेला जायचं नाही आणि फॅक्टरीमध्ये बी जायचं नाही. समजलं ना तुला? चल आता घरात. काकी, दिसलं का परिणाम लक्ष्मी? लगेच पटलं रमाला
की पैसे जीवन जगायला किती गरजेचे असतात. आणि हे दोघं, त्यांना बी असं वाटलं की मुलाचं काम करणं किती बराबर हाय. पण जर मुलांचं काम करणं बराबर हाय तर मोठ्यांचं काम करणं बी बराबर हाय का नाही? विचार आपल्या बाबांना. जिजाबाई, आता रमा आणि भीम तुझ्या घरचा हिस्सा नाही आहेत आणि नाही तुझ्या पैशानं खातात. मग त्यांच्या मामल्यात तू का मध्ये पडतेस? भीमकडूनच शिकलीये. मुलं कोणा दुसऱ्यांची, फॅक्टरी कोणा दुसऱ्याची, पण नाक स्वतःच खुपसायचं. रमा, मी तर म्हणते की तू आणि शंकर दोघं कामावर लक्ष द्या. कारण तुझा नवरा तर फक्त भाषणच देत असतो. आणि बघून घे, तो दिस लांब नाही. जेव्हा समध्यासनी हे कळल की भीमभाऊंचं भाषण ऐकल्यावर त्यांच्या आयुष्यात फक्त रिकामा डब्बा येईल. बाजूला व्हा. ही जागा आमच्या हिश्श्याची आहे. झाडू मारते तिथून. मग कामावर जायचंय. अरे पुष्पा, संजू, या कारखान्यात जायचं नाहीये काय? आरामात जा काय. ज्यांच्या हातात पुस्तकं असली पाहिजेत ते फॅक्टरीमध्ये काम करायला जात आहेत. जोपर्यंत यांच्या हातात पुस्तके नसतील तोपर्यंत यांचं आणि आपल्या जातीचं नशीब बदलणार नाही. पण धान्याच्या रिकाम्या डब्याबद्दलही उत्तर गरजेचं आहे. थांबा. याला बी तुमच्या सोबत घेऊन जावा. फॅक्टरीतलं काम शिकन तर तुमच्या सोबत रोज येऊ शकन. ठीक आहे रमाताई. जा. थांब. हा शंकर कुठेही जाणार नाही काम करायला. का नाही जाणार? माझा साडू बालमजुरी करणार नाही. तुमचा साडू नंतर, आधी माझा भाऊ येतो. आणि मला हे योग्य नाही वाटत का माझ्या नवऱ्यावर माझ्या भावाचा भार आहे. काय बोलतीयस तू रमा? काल रात्री तूच याला सांगितलंस ना की हा आपला जबाबदारी आहे, आपण त्याची जबाबदारी नाही होत. तर मग अचानक काय झालं आता? हे बघा, हा फॅक्टरीमध्ये कामाला नाही गेला तर हा इकडं कुठेतरी काम शोधत राहीन. आणि मग कोणता बी माणूस येऊन ह्याचा गैरफायदा घेऊन काम करून घेईन आणि धक्का मारून निघून जाईन. कमीत कमी फॅक्टरीत काम केलं तर पैसे तर मिळतील. जावा तुम्ही सगळे. शंकर, शंकर तू नाही जाऊ शकत. शंकर, मी जे म्हणतोय ते तुला समजत का नाहीये रमा? मला काय भी नाही समजून घ्यायचं. हे तू अजिबातच बरोबर केलं नाहीयेस रमा. तुम्हीच सांगितलं होतं ना का जागा बदलल्याने दृष्टिकोन बदलतो. मग इथं उभं राहून बघा. जिथं फक्त मी भीमराव आंबेडकरांची बायको नाही तर ह्यांच्यासारखीच एक गृहिणी बी आहे.
पाहिलं लक्ष्मी, हिस्से होताच समद काही बदललं ना. आपलं जीवन अजूनच सरळ वाटतंय आता. शांती आलीये जीवनात. आणि आई, जसं भीमभाऊ आणि रमा वेगळे झालेत, तसं जर आत्या बी इथून निघून भीमभाऊंकडे गेल्यात तर तेव्हा तर लई चांगलं होईल ना आई. तू बरोबर तर बोलतीयस. असं झालं तर आपले समदे प्रश्न सुटतील. तर मग पुढचं काम ह्योच करायचंय. हे घर माझ्या भावाचं आहे. भीमाबाईंनी बसवलेलं आहे हे घर. आणि हे घर माझ्या हयातीत जिजा आणि लक्ष्मीच्या हातात बर्बाद नाही होऊ देणार, कुठल्या बी परिस्थितीत नाही. लांब राहा माझ्यापासून. तुम्हाला माहिती नाहीये मी कोण आहे. रमाबाई आहे मी, भीमराव आंबेडकरांची बायको. इज्जतीशी अजिबात खेळ नाही. सगळं सहन करीन मी, पण असला वंगाळपणा नाही. ए इकडे ये, इकडे ये. काय बोला? तू तर तिथून आलास ना. तिथे तर खालच्या जातीच्या लोकांची वस्ती आहे ना. खालच्या जातीचा आहेस. तुमचं काम काय आहे ते सांगा ना. काय बोला? म्हणजे तू पण खालच्या जातीचा आहेस. खरं तर तुमच्या जातीची एक बाई मला आवडू लागली. तुम्ही सगळे एकत्र राहता ना, मग तू सांगू शकतोस की मी तिला कसं मनवते? म्हणजे काही पैसे वगैरे दिले तर डोकं फिरलंय का तुमचं? काय अभद्र बोलताय तुम्ही? अरे तुला काय झालं? तुलाही पैसे देईन. नकोत मला तुमचे पैसे. खूप नखरे झाले तुम्हा खालच्या जातीच्या लोकांचे. ती पण माझ्या नाश्त्याच्या दुकानात काम करते. काही बोललो तर नखरे दाखवते. म्हणते मी रमाबाई आहे, भीमराव आंबेडकरची बायको. तिने स्वतःला काय समजते ती? ए तुला काय झालं? कुठे आहे तुमचं नाश्त्याचं दुकान? तुझा काय संबंध जे त्याच्याशी? विचारलंय ते सांगा. कुठे आहे तुमचं नाश्त्याचं दुकान? तलावाजवळ. अरे थांब, अरे उत्तर तर दे. मी तुला काय विचारलंय त्याचं? नाश्त्याच्या दुकानाचं नाव ऐकलं नाही, लगेच खायला पळून गेलास. उपाशी मेले खालच्या जातीची लोक. ते तुम्ही आकडेमोड शिकवली आहे ना, तर कारखान्यात मला हे काम मिळालं का दिवसभरात किती गोण्या आल्या आणि किती गेल्या. रमा माझ्याशी खोटं बोलली होती. कुठून आणलंस भांड? बस, कुणाकडून मागून नाही आणलं. किराण्याचे पैसे कुठून आणलेस तू? मी सांगते, रमानं रक्त विकून पैसे आणले. माझ्याकडं दुसरा कुठला बी मार्ग नव्हता. ए बघितलंस नाश्त्याचं दुकान? चल निघ आता इथून. ती माझी पत्नी आहे.
खोटं का बोललीस रमा? कारण मला वाटलं तुम्ही मला इथं काम नाही करू देणार. मी याआधी सांगितलंय ना, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, पण कुठल्याही परिस्थितीत बोललेलं खोटं शेवटी खोटंच असतं. माफ करा मला. काही हरकत नाही. आता हे काम करतच आहेस तर मी पण मदत करतो. दोघं मिळून करूयात. ए खाली ठेव, खाली ठेव. सगळं अशुद्ध करशील इथे. झालं तुमचं, निघा इथून. जातोय आणि रमा हे काम सोडून दे. पण सगळ्यात आधी मी पोलीस ठाण्यात जाऊन तुमची कंप्लेंट करणार आहे. थांबा. अरे एक तर तुझ्या बायकोला काम दिलं आणि तू माझ्या मुलाला धमकी देत आहेस. काकू, तुम्हाला कळल्यावर वाईट वाटेल, त्रास होईल, पण तरीही तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की तुमच्या मुलाचे विचार अतिशय घाणेरडे आहेत. ए व्यवस्थित बोल. खालच्या जातीच्या असून म्हणतोस विचार घाणेरडे आहेत. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी तुम्हाला पूर्ण सांगतो. हे मला आत्ता रस्त्यात भेटले होते. यांनी मला जवळ बोलवलं आणि म्हणाले की तुमच्या जातीची एक बाई मला आवडू लागली. तुम्ही सगळे एकत्र राहता तर तू सांगू शकतोस ना मी तिला कसं मनवते. काही पैसे वगैरे देऊन ती तयार डोकं झाली. फिरलंय का तुमचं? काय अभद्र बोलताय तुम्ही? अरे तुलाही पैसे देईन मी. हे बघा काकी, तुम्ही मला काम दिलं म्हणून मी तुमचे आभारी आहे. आणि म्हणूनच तुमचा मुलगा मला त्या दिवशी काय बोलला ना हे मी तुम्हाला नाही सांगितलं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही काहीही बोलाल आणि माझी आई ते निमूटपणे ऐकून घेईल. निघित ना चालता होत ना. आतापर्यंत तुझी मनमानी सहन केली, आता नाही सांगणार. जा आत्ताच्या आत्ता जा जा. तू माझी आई असून स्वतःच्या मुलालाच. आई नंतर हाय, आधी एक स्त्री हाय. स्त्री जात कोणतीही असो, स्त्रीचा आदर करणे माझं कर्तव्य आहे. तू निघत ना आत्ताच जा. चालता हो. चल रमा. नाही कुठेही जाऊ नकोस. रमा इथंच काम करत. नाही, रमा कुठे दुसरीकडे काम शोधेल, पण ह्या ठिकाणी काम नाही करणार. मला माहिती आहे की माझा मुलगा तुझ्याशी चुकीचा वागला. माझ्यावर विश्वास ठेव की मी तुझी काळजी घेईन. तू आता कुठेही जाणार नाहीस. तू आता इथंच काम कर. हे बघा, तुम्ही घाबरू नका. एक बाई जेव्हा घरातून काम करायला बाहेर पडती तेव्हा अशा अडचणी तर येतातच. आणि त्या बाईला ह्या स्वतःच झेलाव्या लागतात. मी इथंच काम करीन. तुम्ही घरी जाऊन आराम करा. तुमची तब्येत ठीक नाहीये. मी आता ठीक आहे. माझ्यासाठी माझी बायको, तिचे बहीण भाऊ काम करतायत आणि मी घरी बसून आराम कसा करू शकतो? मी पण जाऊन काम शोधतो. नाही, तुमची तब्येत ठीक नाहीये. तुम्ही काम नाही करायचं. काही नाही होणार मला.